तेव्हा दहीहंडीचा थरार सुरू असताना त्यात महिला दहीहंडी पथक देखील मागे नाही आहेत हे आपण दृश्यांमधून बघितलं। पुरुषांच्या पथकांप्रमाणे महिला पथक देखील उच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं उल्लंघन करण्यात पुढे आहेत। गोरेगावमध्ये देखील ठाण्यापाठोपाठ गोरेगावच्या गावदेवी महिला गोविंद पथकानं 5 थरांची हंडी रचली होती। या हंडीत उंचीच्या नियमाचं तर उल्लंघन झालंच, शिवाय वयाची मर्यादा देखील इथं पाळण्यात आली नाही। त्यामुळे महिला गोविंद पथक देखील न्यायालयाच्या निर्णयाचा भंग करताना पाहायला मिळाले। मुंबईतल्या गोरेगाव भागामध्ये जिथे शेकडो गोविंद पथकं आहेत, ज्याच्यामध्ये महिला गोविंद पथकांचा समावेश देखील लक्षणीयरित्या बघायला मिळतो। इथं गोरेगावमध्ये थर रचण्यात आले, मनोरे रचण्यात आले, 5 थरांची सलामी दिली या महिला गोविंद पथकानं आणि यावेळी वयाची मर्यादा देखील पाळण्यात आलेली नाही। खरं तर 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या गोविंद पथकांना गोविंदांना समाविष्ट करू नये असा नियम आहे। गोरेगावमध्ये महिला गोविंदांचा उत्सव आपण बघतोय। खरं तर महिला गोविंदा ह्या सुद्धा काही मुंबईत कमी नाही आहेत आणि अर्थात नियमांची मर्यादा तोडून महिला गोविंदांनी ही हंडी तोडलेली आहे। खरं तर दहीहंडी आणि वाद यांचं एक अभेद्य समीकरण यंदाच्या वर्षी जुळलेलं आहे। गेली 2 वर्ष मुंबईतला गोविंदा हा याच समीकरणांमध्ये आपला दहीहंडी उत्सव साजरा करतोय। मात्र ज्या प्रकारे आपण बघतोय की महिला गोविंदांचा उत्साह यावर्षी सुद्धा तितकाच टिकून आहे, कारण महिला गोविंदांनी सुद्धा तब्बल 5 थरांची सलामी दिलेली आहे। प्रत्येक जण आपापल्या मैदानात पहिल्यांदा सलामी देतोय। मला तू सांग की काय सांगशील की सध्या जो नियम आहे, पोलिसांचा जाच आहे, पोलिसांची करडी नजर आहे, काय सांगाल यंदाचा उत्सव कसा साजरा करणार आहे? आम्ही कोर्टाचा निर्णय हे करूनच आम्ही आमच्या हिंदू संस्कृतीची जाण ठेवणार आहे आणि आम्ही आमचा दहीहंडी हा उत्सव साजरा करणार आहे। किती वर्ष झाले तू दहीहंडी उत्सवात सहभागी होतेस? हे 7वं वर्ष आहे। 7वं वर्ष। आणि काय करतेस? मी टॉपरवरती असते, मी एक्का उचलायला। की इथल्या स्थानिक नगरसेविका सुद्धा आपल्यासोबत आहेत। ताई, आत्ताच आपण बघितलं की महिला गोविंदांची संख्या काही कमी नाही आहे मुंबईतली, मात्र सध्या जे वातावरण आहे, जे वाद आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल? आणि अनेक गोविंद पथकं हे अर्थातच नियम तोडायला निघालेले आहेत, त्याविषयी काय सांगाल? शेवटी संस्कृती आहे। मी आवाहन करीन की कोर्टाचा मान हा प्रत्येकाने राखलाच पाहिजे। कसं आहे, दहीहंडी बांधताना आपल्याला ते प्रमाण कळत नाही की इथे साधारण किती थर लागू शकतात, वर खाली थोडंफार होणारच आहे। पण मी सगळ्यांना सांगेन की सुखाची, समृद्धी आणि शांततेची आणि सेफ्टी अशी तुम्ही दहीहंडी करा, अशी मी सगळ्यांना शुभेच्छा देईन। नक्कीच महिला दहीहंडी पथकांचा आता हा इथून पुढचा प्रवास असा वाढत जाणार आहे। गोरेगाव नंतर हेच महिला पथक आता इतर हंड्या फोडण्यासाठी सुद्धा सज्ज होणार आहे। मात्र अर्थातच पोलिसांची करडी नजर प्रत्येक गोविंदा पथकावर आज राहणार आहे। कॅमेरामन मनोज पाठक, ABP माझा, मुंबई।